हे दोन टॉपिक आहेत, लक्षात ठेवा. इंडेक्समध्ये दोन वेगवेगळे टॉपिक आहे, आपल्या क्लासमध्ये मी मर्ज केले आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा हे अख्खं होईल तेव्हा तुमचे फिजिक्सचे ॲट ए टाइम दोन टॉपिक संपलेले असतील इंडेक्समधले. लक्षात ठेवा. ओके, आता इकडे बघा. हां, टॉपिकचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि त्यानंतरचा टॉपिक आहे एसी सर्किट्स. पण ऑब्व्हियसली हा एकच टॉपिक आहे असं मला वाटते, म्हणून मी कंबाईंड नोट्स काढल्यात. तुम्हाला काही घेणं नाही, जेव्हा मी सांगेल दिस इज ऑल ओव्हर अबाउट द टॉपिक तर समजून घ्यायची फिजिक्सचे अजून दोन संपलेत. ओके, हां लक्षात ठेवा. चालेल, आता इकडे लक्ष द्या. हां, आणि डोंट वरी, एवढीच नोट्स नाही दोन टॉपिकची, अजून एवढी एक दुसरी नोट्स येणार आहे. ओके, दिस इज द पार्ट 1. हां, आता इकडे लक्ष द्या बाळांनो. हां, लक्ष द्या. जसा मॅथ्सचा इंटिग्रेशन आहे तसा हा टॉपिक आहे, लक्ष द्या. त्यामुळे खूप सिंपल टॉपिक आहे, खूप सिंपल आहे, काहीच अवघड नाही आहे, फक्त लेंदी खूप आहे, संपता संपत नाही हा टॉपिक. ठीक आहे, बघा आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असतं हे कदाचित तुम्हाला जायपर्यंत म्हणजे आजचा क्लास लेक्चर संपेपर्यंत समजेल. ओके, पण काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण मॅग्नेटिझममध्ये घेतलेल्या आहेत, त्यासाठीच मी मॅग्नेटिझम टॉपिक तुमचा पहिले घेतला होता. ओके, काय काय गोष्टी बघितल्या होत्या मॅग्नेटिझममध्ये. सगळ्यात पहिले, मला आवाज नको आहे प्लीज, मी आता सांगता. ज्यांना बसायचं नसेल ते आत्ताच जाऊ शकतात बाळांनो. ठीक आहे, बघा बाळांनो, सगळ्यात पहिले व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं बघा. व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फ्लक्स ऑलरेडी आता आपण मॅग्नेटिझममध्ये शिकलो आहे. मॅग्नेटिझमच्या काही काही गोष्टी लागतात म्हणून तो टॉपिक मी पहिले कव्हर करून घेतला आहे. ए मागे वा, बोलत्या राजासारखा बसता का तुम्ही? ते मुलं बघा बरं, एका बेंचवर 7, 8, 8, 10, 10 याची मांडी त्याच्या मांडीला घासून बसली आहे. लवकर बसा चला. चला बाळांनो, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक इंडक्शन सॉरी मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्समध्ये ऑलरेडी आपण बोलून चुकलो आहे. टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया इज अ मॅग्नेटिक फ्लक्स. काय असतं? ओके, टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ज्यामध्ये आपण सांगितलं आहे की सपोज एक नॉर्थ पोल घेतला आहे. सपोज दिस इज द नॉर्थ पोल, लक्षात ठेवा. दिस वन इज द साऊथ पोल, करेक्ट आहे. एक नॉर्थ पोल आहे, एक साऊथ पोल आहे. सगळ्यांना माहीत आहे ऑल द मॅग्नेटिक लाईन्स ऑलवेज फ्लो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. सगळ्याच्या सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स नॉर्थ टू साऊथ जातात, करेक्ट आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक इंडक्शन म्हणा किंवा मॅग्नेटिक फील्ड म्हणा. बट these are a total number of magnetic lines which are passing from north pole to south pole and perpendicular to the area. एरियाला काय असल्या पाहिजे सांगा? परपॅन्डिक्युलर. समजा एरिया कसा आहे सांगा? व्हर्टिकल आहे आणि त्या एरियातनं सगळ्या लाईन्स जात आहे, बरोबर आहे. ओके, मला हे सांगा एरिया व्हर्टिकल आहे आणि त्या एरियातनं सगळ्या लाईन्स परपॅन्डिक्युलरली जात आहे, त्याला म्हणतात आपण मॅग्नेटिक फ्लक्स. काय म्हणतात? मॅग्नेटिक फ्लक्स. सगळ्या लाईन्स एरियातनं जाणं तर महत्त्वाचंच आहे, पण एरियाला परपॅन्डिक्युलर सुद्धा असल्या पाहिजे. म्हणजे तुमचा एरिया जर का व्हर्टिकल असेल, काय असेल सांगा? व्हर्टिकल, तर सगळ्या लाईन्स एरियातनं गेल्या पाहिजे आणि एरियाला कशा असल्या पाहिजे? हॉरिझॉन्टल, परपॅन्डिक्युलर असल्या पाहिजे. त्याला म्हणतात मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काहीच नसतं, फक्त लाईन मोजायचे असतात. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4, 5. दिस आर 5च्या 5 लाईन पासिंग थ्रू एरिया अँड परपॅन्डिक्युलर टू द एरिया, करेक्ट आहे. त्याला म्हणतात मॅग्नेटिक फ्लक्स. काय म्हणतात? मॅग्नेटिक फ्लक्स. आता मला हे सांगा या डायग्राममध्ये जर का मॅग्नेटिक फ्लक्स काढायचा असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स किती असेल? तर टोटल नंबर ऑफ लाईन्स किती आहे बाळांनो? 5 आहे. ओके, मॅग्नेटिक फ्लक्सचे युनिट किती असतं सांगा? वेबर. ओके, त्याचा सिम्बॉल आहे बाळांनो WB, करेक्ट आहे. ओके, त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. आता त्यानंतर असतं नेक्स्ट व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक इंडक्शन. ऑलरेडी आपण शिकलो आहे तरी पुन्हा एकदा रिवाइज करून देतो, गरज पडणार आहे. मॅग्नेटिक इंडक्शन काय असतं? ओके, व्हॉट इज मॅग्नेटिक इंडक्शन? So everyone knows magnetic induction is always denoted by B. Magnetic induction B ने denote केलं जाते. Magnetic induction काय असतं? Magnetic induction is defined as it's a magnetic flux per unit area. Magnetic induction is defined as it is a magnetic flux per unit area. Magnetic flux per unit area म्हणजे असतं बाळांनो magnetic induction. Magnetic induction चे युनिट काय असतं? तर magnetic flux चे युनिट असतं बाळांनो वेबर आणि एरियाचे युनिट किती असतं? मीटर स्क्वेअर. सो वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणू शकता किंवा त्याला म्हणू शकता तुम्ही टेस्ला. काय म्हणू शकता? बोला टेस्ला.
ओके, त्याला म्हणू शकता टेस्ला, आणि टेस्ला इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. टेस्ला कशाने डिनोट केला जातो सांगा? कॅपिटल टी. करेक्ट आहे. दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक इंडक्शन. आता पुन्हा काही फॉर्म्युले आपल्याला गरज पडणार आहे, त्यामुळे लक्ष द्या. मला हे सांगा, डिवाइड मधला एरिया मल्टिप्लाइड मध्ये गेला, सो यू कॅन से बी इंटू ए इज इक्वल्स टू असतं फाय. बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन, डिवाइड मधला एरिया मल्टिप्लाइड मध्ये गेला तर काय राहिला? बी की बी इंटू ए? बी इंटू ए. ते इज इक्वल टू किती झालं बाळांनो? फाय. फाय म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स असतं. सो फ्लक्स इज इक्वल्स टू किती असतं? बी की बी इंटू ए? बी इंटू ए. आता सिंपल तर बोलून गेलोय आपण बाळांनो की फ्लक्स इज इक्वल्स टू किती असतं? बी की बी इंटू ए? बी इंटू ए. पण एवढं सिंपलही नसतं. का बरं? का बरं सिंपल नसतं? तर मी आता सांगितलं आहे तुम्हाला डायग्राममध्ये बघा, नॉर्थ टू साऊथ कोणाची डायरेक्शन आहे? बीची, आणि एरिया हा आहे. म्हणजे एरिया कसा आहे सांगा? व्हर्टिकल आहे, आणि मॅग्नेटिक इंडक्शन कसं आहे सांगा? हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जेव्हा लक्ष द्या की मॅग्नेटिक इंडक्शन आणि एरिया यांच्या दोघांमधला अँगल किती असतो सांगा? 90 डिग्री. किती असतो? एरिया इज व्हर्टिकल, इंडक्शन इज हॉरिझॉन्टल. They are always perpendicular to each other, and if they are perpendicular then you can use that formula. Okay, phi is equals to b into a. So phi is equals to b into a formula universal truth नाही आहे, त्रिकालाबाधित सत्य नाही आहे. हे तेव्हाच अप्लाय केला जातो जेव्हा थीटा इज द अँगल बिटवीन ओके बी अँड ए. बी अँड ए हा किती असतो सांगा? 90 डिग्री असतो. किती? 90 डिग्री. समजलाय? जेव्हा लक्षात ठेवा इंडक्शन आणि एरिया यांच्या दोघांमधला अँगल 90 डिग्री असतात, जेव्हा इंडक्शन आणि एरिया हे एकमेकांना परपॅन्डिक्युलर असतात, तेव्हाच तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता की फाय इज इक्वल्स टू बी इंटू ए. ओके, आणि थीटा इज द अँगल बिटवीन बी अँड ए. बी अँड ए मधला अँगल आहे. मग सर बी आणि ए मधला अँगल जर का 90 डिग्री नसेल तर मग फ्लक्स किती असतो? मग तो जर फ्लक्स काढायचा असेल तर त्यासाठी आपण एक छोटासा फॉर्म्युला तयार करू. ओके, लक्ष द्या. सपोज बाळांनो हा तुमचा एरिया घेतला आहे. ओके, हा एरिया घेतला आहे. दिस द व्हर्टिकल एरिया. येस, ऑब्व्हियसली व्हर्टिकल एरिया म्हणजे एक रिंग घेतली तुम्ही, कळं घेतलं कोणास तरी, करेक्ट आहे. एक रिंग व्हर्टिकल एरिया घेतला आणि त्यातनं मॅग्नेटिक लाईन समजा फॉर एक्झाम्पल अशा पास केल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा बाळांनो, इथे एक नॉर्थ पोल घेतला आहे आणि इथे एक साऊथ पोल घेतला आहे. ठीक आहे. येस, सो एव्हरीवन नोज ऑल द मॅग्नेटिक लाईन्स ऑलवेज पासिंग फ्रॉम, बोला, साऊथ टू नॉर्थ की नॉर्थ टू साऊथ? नॉर्थ टू साऊथ. सो ऑल आर दिस द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन बी. करेक्ट आहे. मग या केसमध्ये फ्लक्स किती होईल? सो या केसमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला नाही यूज करू शकत. काय की फाय इज इक्वल्स टू किती असतं? बी इंटू ए. फाय इज इक्वल्स टू बी इंटू ए हा फॉर्म्युला तेव्हाच यूज करू शकता जेव्हा मॅग्नेटिक इंडक्शन एरियाला काय असतं सांगा? परपॅन्डिक्युलर असते. जेव्हा परपॅन्डिक्युलर असते तेव्हा दोघांचा प्रॉडक्ट होऊ शकतो, अदरवाईज प्रॉडक्ट होत नाही. आणि या डायग्राममध्ये मॅग्नेटिक इंडक्शन एरियाला परपॅन्डिक्युलर नाही, त्यामुळे फाय इज इक्वल्स टू बी इंटू ए तुम्ही करू शकत नाही. आणि जर करायचं झालं तर तुम्हाला असं मॅग्नेटिक इंडक्शन बघावं लागेल की जे मॅग्नेटिक इंडक्शन एरियाला परपॅन्डिक्युलर आहे. एरिया हलवणं आपल्या हातात नाही आहे, पण नॉर्थ पोल साऊथ पोल शिफ्ट करणं आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा, आय कॅन शिफ्ट. ओके, एरिया नसतो चेंज होत. ओके, सो त्यासाठी मी काय करेल सगळ्यात पहिले लक्ष द्या बाळांनो. ओके, मी काय करणार? हां, तर सगळ्यात पहिले मी काय करतो इकडे बघा, लक्ष द्या. ओके बाळांनो, हे मॅग्नेटिक इंडक्शन असं दिलं आहे, मला असं मॅग्नेटिक इंडक्शन पाहिजे, मला असं मॅग्नेटिक इंडक्शन पाहिजे. लक्ष द्या, मला असं मॅग्नेटिक इंडक्शन पाहिजे जे एरियाला परपॅन्डिक्युलर आहे. जे एरियाला काय? परपॅन्डिक्युलर आहे. माझा एरिया कसा आहे सांगा? व्हर्टिकल आहे, आणि मला असं मॅग्नेटिक इंडक्शन पाहिजे जे एरियाला परपॅन्डिक्युलर आहे. सो माझा एरिया व्हर्टिकल आहे आणि असं मॅग्नेटिक इंडक्शन आहे जे एरियाला परपॅन्डिक्युलर आहे बाळांनो. ठीक आहे. पण मला हे मॅग्नेटिक इंडक्शन दिलं आहे येल्लोवालं, आणि मला पाहिजे ब्लॅकवालं. जर का मला फॉर्म्युला अप्लाय करायचं असेल फाय इज इक्वल्स टू इंडक्शन आणि एरियाचा गुणाकार करायचा असेल असं इंडक्शन जे एरियाला परपॅन्डिक्युलर आहे. मग ओके, ब्लॅकवालं इंडक्शन एरियाला परपॅन्डिक्युलर आहे पण आपल्याजवळ दिलेलं येल्लोवालं इंडक्शन आहे. तर तुम्ही एक काम करा, ब्लॅक इंडक्शन आणि येल्लो इंडक्शन या दोघांमधला अँगल फाइंड करायचा. किती आहे बोला? थीटा. ऑब्व्हियसली काहीतरी अँगल असणार आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू माहीत नाही पण काहीतरी अँगल आहे. मग मला हे सांगा, तुम्ही हे इंडक्शन घ्या तर बीचा हा एक कॉम्पोनंट झाला लक्षात ठेवा, आणि ॲक्च्युअल मॅग्नेटिक इंडक्शनचा हा जो कॉम्पोनंट आहे त्या कॉम्पोनंटला एक तर म्हणू शकता बी कॉस थीटा, नाहीतर म्हणू शकता बी साईन थीटा. लक्षात ठेवा, कॉम्पोनंट दोनच असतात, एक बी कॉस आणि एक बी साईन. तर कुठला कॉम्पोनंट घ्यायचा ज्याच्यासोबत अँगल केला सांगा? त्या कॉम्पोनंटनी जर का मॅग्नेटिक फील्ड सोबत अँगल केला असेल तर तो कॉम्पोनंट कुठला असतो सांगा? साईन असतो की कॉस असतो? कॉस. सो हे मॅग्नेटिक इंडक्शन आहे, त्यांनी याच्यासोबत अँगल केला तर याला काय म्हणाल? बी की बी कॉस थीटा? बी कॉस थीटा. मग बी कॉस थीटा सुद्धा कोण झालं? इंडक्शनच झालं, कारण बी हे मॅग्नेटिक इंडक्शन आहे. बी कॉस आणि बी साईन हे त्याचे कॉम्पोनंट असतात. कॉम्पोनंट म्हणजे काय असतात? त्याचे तुकडे पाडले. शेवटी इंडक्शनचे तुकडे इंडक्शनच पडत असते. मग जेव्हा जेव्हा मला फ्लक्स काढायची वेळ येईल, मला फ्लक्स काढायची वेळ येईल तेव्हा मला असं माहित आहे की फ्लक्स काय असतो? तर फ्लक्स इंडक्शन आणि एरियाचा प्रॉडक्ट असतो. इंडक्शन आणि एरियाचा प्रॉडक्ट असतो, पण असं इंडक्शन जे एरियाला
परपेंडिकुलर आहे. आता या डायग्राम मध्ये माझ्याजवळ दोन इंडक्शन आहे. एक इंडक्शन आहे बी आणि एक इंडक्शन आहे बी कॉस थिटा. तर सांगा कुठलं इंडक्शन एरियाला परपेंडिकुलर आहे? बी परपेंडिकुलर आहे की बी कॉस थिटा परपेंडिकुलर आहे? मग माझा एरिया व्हर्टिकल आहे आणि इंडक्शन बी कॉस थिटा आहे. सो विच इंडक्शन इज परपेंडिकुलर टू द एरिया? बी कॉस थिटा. अँड व्हॉट इज फ्लक्स? फ्लक्स इज अ प्रोडक्ट ऑफ इंडक्शन अँड एरिया. कोणाचा प्रोडक्ट आहे? इंडक्शन अँड एरिया. सो असं इंडक्शन जे एरियाला परपेंडिकुलर आहे, तर कुठलं इंडक्शन एरियाला परपेंडिकुलर आहे? बी कॉस थिटा. हे सुद्धा इंडक्शनच आहे. मनावर घेऊ नका की मला फक्त बीच पाहिजे. मला इंडक्शन पाहिजे. असं इंडक्शन पाहिजे जे एरियाला परपेंडिकुलर आहे. ओके, तर मला हे सांगा एरियाला परपेंडिकुलर कुठला आहे? बी आहे की बी कॉस थिटा आहे? बी कॉस थिटा. दॅट इज ऑल्सो इंडक्शन. आणि नंतर काय असतं बाळांनो? एरिया. काय असतं बोला? एरिया. इज दॅट क्लिअर? सो इंडक्शन आणि एरिया या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे असतं बाळांनो फ्लक्स. सो फ्लक्स फाय इज इक्वल्स टू किती असतं? बी इंटू ए इंटू किती असतं बोला? कॉस की कॉस थिटा? कॉस थिटा. ओके, बी कॉस थिटा इंटू ए म्हणजे बी इंटू ए इंटू किती असतं? कॉस थिटा. आणि कदाचित तुम्हाला माहीत असेल फ्लक्स फाय इज इक्वल्स टू जेव्हा पहिल्याची मॅग्निट्यूड दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू कॉस थिटा. जेव्हा कॉस थिटा येतो तेव्हा तो क्रॉस प्रोडक्ट असतो की डॉट प्रोडक्ट असतो? डॉट प्रोडक्ट. कुठला प्रोडक्ट? डॉट प्रोडक्ट. याला लिहायचं बी बार डॉट काय लिहायचं सांगा? ए बार. सो फ्लक्स फाय इज इक्वल्स टू किती असतं बोला? बी बार डॉट किती असतं बोला? ए बार. फ्लक्स फाय इज इक्वल्स टू किती असतं बोला? बी बार डॉट ए बार. पहिल्याची मॅग्निट्यूड दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू किती आहे? कॉस की कॉस थिटा? कॉस थिटा. आणि जेव्हा कॉस थिटा असतो तेव्हा तो दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट असतो की डॉट प्रोडक्ट असतो बोला? डॉट प्रोडक्ट. काय असतो डॉट प्रोडक्ट माहिती आहे? पहिल्याची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू किती असतं? कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. जर का इथं चुकून साइन थिटा आला असता तर तो डॉट प्रोडक्ट असता की क्रॉस प्रोडक्ट असता? क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट मध्ये बाळांनो साइन थिटा येतं आणि डॉट प्रोडक्ट मध्ये काय येतं बोला? कॉस थिटा. इज दॅट क्लिअर? येस. सो बेसिक कॉन्सेप्ट हे आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस आयतच भेटेल याची काही गॅरंटी नाही आहे. मला एवढंच माहिती आहे मला फ्लक्स काढण्यासाठी दोघांचा गुणाकार करावा लागतो. कोण दोघं? बी आणि एचा. पण असं नाही की उचलला बीन टाकला याच्यात. नाही, कंडिशन आहे बी म्हणजे इंडक्शन एरियाला काय असलं पाहिजे? परपेंडिकुलर. करेक्ट आहे. मग मागच्या डायग्राम मध्ये जर का बघितलं तर डोळे झाकून इंडक्शन एरियाला परपेंडिकुलर होतं. बीच्या बी कंप्लीट इंडक्शन एरियाला परपेंडिकुलर होतं म्हणून दोघांचा प्रॉडक्ट घेतला. इज दॅट क्लिअर? येस. पण या डायग्राम मध्ये ओके इंडक्शन थोडं आतमध्ये या लवकर. ठीक आहे. बस चला या इकडे. थांबा अभि ते आली आता आतमध्ये आली. थांब त्याला थोड्या वेळात बाहेर बसू. तरी तू आतमधले एकदा शूटिंग करून घे पूर्ण. इथं कर. घे चला बसा. चला ओके लक्ष द्या. बस 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 बस. ओके, आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या बाळांनो. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट या टॉपिकचं सगळ्यात महत्त्वाचा सायंटिस्ट म्हणजे फॅरेडे. ओके, लक्षात ठेवा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक. कदाचित फॅरेडे हा सायंटिस्ट जन्माला आला नसता ते दोन टॉपिक अजून आलेच नसते. ठीक आहे. ठीक आहे. तर या टॉपिकचा मेन सायंटिस्ट म्हणजे फॅरेडे. फॅरेडेने काही एक्सपेरिमेंट केले आणि त्या एक्सपेरिमेंटवरनं काहीतरी कन्क्लुजन निघाले. बघा काय एक्सपेरिमेंट केले तेव्हा म्हणतात बाळांनो लक्ष द्या. फॅरेडेज मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट. फॅरेडेने दोन एक्सपेरिमेंट केले आहे. हां बघा फॅरेडेज मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट काय? फॅरेडेचा मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट काय असतो? इकडे बघा. फॅरेडेने काय केलं आहे? सगळ्यात फर्स्ट 3 पार्टमध्ये हा एक्सपेरिमेंट केला. त्यातली केस 1 सगळ्यांनी लक्ष द्यायचं बरं का. मला आवाज नको आहे. ओके, समजून घ्या. पहिले 1-2 दिवसच फार महत्त्वाचे आहे. बघा सपोज त्यांनी काय केलं? एक मॅग्नेट घेतला. एका मॅग्नेटला असतो नॉर्थ पोल आणि काय असतो? साऊथ पोल. नंतर एक कॉइल घेतली बाळांनो. लक्षात ठेवा काय घेतली? कॉइल. सपोज दिस इज द कॉइल. या कॉइलला इथं गॅल्व्हनोमीटर लावला. ओके,
लक्षात ठेवा. आणि या कॉईलमधनं काय केला माहिती आहे का, इनिशियल करंट पास केला. ओके, इनिशियल थोडासा करंट, दिस इज द गिवन करंट, आय स्मॉल आय लिहिला आहे, दिस इज द गिवन करंट. करंट इलेक्ट्रिसिटीवाला करंट आहे हा. ओके, लक्षात ठेवा. करंट इलेक्ट्रिसिटीवाला करंट माहिती आहे का, सेलवाला करंट, ओमच्या लॉनुसार आलेला करंट, पोटेन्शियल डिफरन्स दिला की करंट फ्लो होतो, तो करंट आहे हा. सपोज एक्सपेरिमेंट सुरू करण्यासाठी इनिशियल करंट फ्लो केला. सगळ्यांना माहीत आहे जर का एखाद्या कॉईलमधनं करंट फ्लो झाला त्याच्या अवतीभोवती काय तयार होते सांगा, मॅग्नेटिक फील्ड तयार होते, मॅग्नेटिक लाईन्स तयार होत असतात. आणि मॅग्नेटिक लाईन्स म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे समजा याच्या भोवतीचा मॅग्नेटिक फ्लक्स घेतला मी φ1, कारण मी तसे मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं आहे मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फ्लक्स हा दोन प्रकारे तयार होऊ शकतो. एक ड्यू टू करंट, ओके, दुसरा ड्यू टू मॅग्नेट. ड्यू टू काय, मॅग्नेट. सगळ्यांना माहित आहे ऑल द मॅग्नेटिक लाईन स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल एंड ऑन साऊथ पोल, स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल एंड ऑन साऊथ पोल. इथे सुद्धा मॅग्नेटिक लाईन्स काढू शकता तुम्ही. म्हणजे याच्या अवतीभोवती सुद्धा एक मॅग्नेटिक फील्ड आहे, याच्या अवतीभोवती सुद्धा एक मॅग्नेटिक फ्लक्स आहे. लेट्स से तो φ2 घेतला आणि याच्या अवतीभोवती सुद्धा एक मॅग्नेटिक फ्लक्स आहे, लेट्स से तो φ1 घेतला. हे कशा आहे समजलं आहे. ओके, करंट पास केला तर मॅग्नेटिक फील्ड तयार होते, दॅट इज अ मॅग्नेटिक फ्लक्स. आणि मॅग्नेटमुळे मॅग्नेटिक फ्लक्स होते. मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं दोन टाईप असतात मॅग्नेटिक फ्लक्स तयार करण्याचे, मॅग्नेटिक फ्लक्स ड्यू टू करंट, मॅग्नेटिक फ्लक्स ड्यू टू मॅग्नेटिझम. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, मग आता बाळांनो मला हे सांगा इनिशियल केसमध्ये काय केलं माहिती आहे का, तुमचा जो मॅग्नेट आहे तो रेस्टमध्ये आहे बाळांनो. कशात आहे सांगा, मॅग्नेट रेस्ट. आता बघा एक्सपेरिमेंटचं जे आउटपुट येत असतं, ते आउटपुट नेहमी तुम्हाला कॉईलवर भेटणार आहे. लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशन कॉईलवर भेटणार आहे, कॉईलकडे बघायचं. आता मला हे सांगा कॉईलच्या भोवती काहीतरी फ्लक्स आहे, कुठला फ्लक्स आहे φ1. ओके, मॅग्नेटच्या भोवती एक फ्लक्स आहे, कुठला फ्लक्स आहे φ2. मॅग्नेट आणि कॉईलमध्ये गॅप आहे, कॉईलच्या भोवतीचा फ्लक्स कॉईल जवळ आहे, मॅग्नेटच्या भोवतीचा फ्लक्स मॅग्नेट जवळ आहे. दोघे रेसमध्ये आहे, दोघे रेस म्हणजे कॉईल रेसमध्येच असते, मॅग्नेट सध्या रेसमध्ये. ओके, जर मॅग्नेट रेसमध्ये असेल आणि तुम्ही असंच बघत राहिले, कॉईलकडे ऑब्झर्व करा, तर कॉईल काय म्हणते, कॉईलकडे ऑब्झर्व करा, कॉईल काय म्हणते की माझ्या भोवती आहे, काय आहे, फ्लक्स आहे, पण तो फ्लक्स काय होत नाही आहे, चेंज नाही होत आहे. लक्षात द्या बरं का मी काय बोलतो. हा, माझ्या भोवती फ्लक्स आहे, कुठला फ्लक्स आहे φ1 आहे, पण तो काय होत नाही आहे, चेंज नाही होत आहे. मग कॉईलचं असं म्हणणं असते व्हेनेवर देर इज अ नो चेंज इन फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल, d∅ म्हणजे असतं चेंज इन फ्लक्स. कॉईल म्हणते नेहमी ऑब्झर्वेशन कॉईलवर करा. ओके, कॉईल म्हणते की माझ्या भोवती फ्लक्स आहे पण तो फ्लक्स चेंज होत नाही, म्हणजे देर इज नो चेंज इन फ्लक्स. d∅ म्हणजे चेंज इन फ्लक्स किती आहे बोला, 0. सो व्हेनेवर देर इज अ नो चेंज इन फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल, जर का एखाद्या कॉईलच्या अवतीभोवतीचा फ्लक्स काय होत नसेल सांगा, चेंज होत नसेल, तर कॉईल म्हणते व्हेनेवर देर इज अ नो चेंज इन फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल, EMF इज नॉट इंड्यूस्ड इन अ कॉईल. कॉईलमध्ये कुठल्याही प्रकारचा EMF इंड्यूस होत नाही. स्मॉल ई म्हणजे EMF, जो करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण काय दाखवायचो सांगा, कॅपिटल ई. तो या टॉपिकमध्ये स्मॉल ई नाही दाखवायचा. युनिट काय असतं, व्होल्ट. काय असतं, व्होल्ट. ओके, तर कॉईलकडे ऑब्झर्व करा, कॉईल म्हणते किती वेळ झाला माझ्या भोवती फ्लक्स होता, पण देर इज अ नो चेंज इन फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल, अँड ॲज देर इज नो चेंज इन फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल, EMF इज नॉट इंड्यूस इन द कॉईल, अँड ॲज EMF इज नॉट इंड्यूस इन द कॉईल, करंट विल नॉट फ्लो इन द कॉईल. कॉईलमधनं कुठलाही करंट फ्लो होत नाही. चॉल करंट फ्लो होत आहे, हो तो स्मॉल आहे दाखवला, हा कॅपिटल आहे, मला एक अजून नवीन करंट तयार करायचा आहे, तो करंट तयार नाही झाला आहे. हा मी दिलेला करंट आहे इनिशियल लेवलवर. हा, फ्लक्स डेव्हलप होण्यासाठी लागणारं करंट हा मी दिलेला आहे, त्या करंटचं मला काही घेणं नाही, मला अजून एक नवीन करंट तयार करायचा होता, तो करंट तयार नाही झाला. मग सर ओके, फ्लक्स चेंज झाला नाही म्हणून EMF इंड्यूस झाला नाही, EMF इंड्यूस झाला नाही म्हणून करंट प्रोड्यूस झाला नाही. सर EMFचं आणि करंटचं काय रिलेशन असते, तर सगळ्यांना माहिती आहे आपला बाबा काय म्हणतो. बाबा म्हणजे कोण, ओम्स लॉ. काय म्हणतो बाबा, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू किती असतं, करंट इंटू रेझिस्टन्स, V इज इक्वल्स टू IR. सो V इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो, IR. सो V डिवायडेड बाय R इज इक्वल्स टू किती असतं, I. सो I इज इक्वल्स टू किती असतं, V की V बाय R. V म्हणजे काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स, त्याचं युनिट काय असतं, व्होल्ट, आणि EMFचं युनिट काय असतं, व्होल्टच असतं. तर मी इथं E/R सुद्धा लिहू शकतो करंटचा फॉर्म्युला. R म्हणजे रेझिस्टन्स. प्रत्येक मटेरियल, कॉईल इज अ मेड अप ऑफ मटेरियल अँड एव्हरी मटेरियल हॅज इट्स ओन रेझिस्टन्स. रेझिस्टन्स दिला असो वा नसो, प्रत्येक मटेरियलला रेझिस्टन्स असतोच. ओके, जर का कॉईलमधनं करंट फ्लो करायचा असेल तर EMF असणं गरजेचं आहे. काय असणं गरजेचं आहे, EMF. आणि सांगा फ्लक्स चेंज झाला नाही तर काय प्रोड्यूस होत नाही, EMF. आणि EMF ची व्हॅल्यू जर का 0 असेल तर 0 डिवाइड बाय एनिथिंग किती असणार आहे, 0. तर करंट 0, म्हणून करंट प्रोड्यूस नाही झाला. राहिला प्रश्न रेझिस्टन्सचा. रेझिस्टन्सबद्दल काहीच नाही. कॉईल इज अ मेड अप ऑफ मटेरियल अँड एव्हरी मटेरियल हॅज इट्स ओन रेझिस्टन्स. प्रत्येक मटेरियलला काही ना काही रेझिस्टन्स असतो. करंट फ्लो होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा EMF तयार झाला पाहिजे. पण जर का कॉईलच्या अवतीभोवतीचा फ्लक्स चेंज होत नसेल
तर ईएमएफ प्रोड्यूस होत नाही, आणि जर का ईएमएफ प्रोड्यूस होत नसेल तर कॉईलमधनं करंट फ्लो होणार नाही. दॅट इज द फर्स्ट ऑब्झर्वेशन. आपण काय शिकत आहोत, काय समजताय महत्त्वाचं नाही आहे, हे फॅरेडेच्या लक्षात आलं. ओके, मग फॅरेडेनी काय केलं, तर फॅरेडेनी केलं बाळांनो केस 2. केस 2 मध्ये फॅरेडेनी काय केलं माहिती आहे का, त्या मॅग्नेटला कॉईलच्या जवळ घेऊन गेला. ओके, तर बाळांनो लक्षात ठेवा, ही सपोज कॉईल आहे, आवाज नको आहे मला प्लीज. सपोज ही कॉईल आहे, लक्ष द्या, हा गॅल्व्हनोमीटर आहे. हां हां, कॉईलच्या भोवती फ्लक्स होताच ऑलरेडी कुठला ∅1, आणि हा मॅग्नेट कॉईलच्या जवळ घेऊन गेले. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मॅग्नेट कॉईलच्या जवळ घेऊन गेले तर लक्षात ठेवा, ओके, हे बाय डायरेक्शन दाखवली आहे, याचा फ्लक्स आहे ∅2. तुमचं ऑब्झर्वेशन नेहमी कोणावर असलं पाहिजे, कॉईलवर, कारण आउटपुट कोण देणार आहे सांगा, कॉईलच देणार आहे. करेक्ट आहे. मग आता कॉईलकडे लक्ष द्या, कॉईलच्या भोवतीचा फ्लक्स कुठला होता सांगा, ∅1. मॅग्नेटच्या भोवतीचा फ्लक्स कुठला होता सांगा, ∅2. कोण कोणाच्या जवळ जात आहे, मॅग्नेट कोणाच्या जवळ जात आहे, कॉईलच्या. जसा जसा मॅग्नेट कॉईलच्या जवळ जात आहे, जसा जसा तो तिच्या जवळ येत आहे, तिला कसं तरी होत आहे, तिला कसं तरी होत आहे. म्हणजे काय होत आहे, लक्ष द्या, लक्ष द्या. हां, तिला काय होत आहे, तर तिच्या अवतीभोवतीचा फ्लक्स चेंज होत आहे. ती काय म्हणते, आता माझ्या भोवतीचा फ्लक्स थोडाफार चेंज व्हायला लागला आहे. कसा चेंज व्हायला लागला आहे, कारण माझा फ्लक्स ∅1 होता, तुझा फ्लक्स ∅2 आहे, तू माझ्या एरियात येत आहे, माझ्या फ्लक्समध्ये तुझा फ्लक्स ॲड होत आहे. हां, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. ओके, ती कॉईल काय, ती कॉईल काय म्हणते, माझ्या फ्लक्समध्ये तुझा फ्लक्स ॲड होत आहे. म्हणजे जसा मॅग्नेट कॉईलच्या भरपूर जवळ येईल, ओके, टच नाही करायचा फक्त, हां, शॉर्ट सर्किट होईल. ओके, जसा मॅग्नेट जसा मॅग्नेट कॉईल, लक्ष द्या, जसा मॅग्नेट कॉईलच्या जेवढा शक्य आहे तेवढा जवळ येईल बाळांनो, ओके, देअर विल बी द D∅ ऑकर्स. D∅ म्हणजे काय असतं, फ्लक्स की चेंज इन फ्लक्स, चेंज इन फ्लक्स ऑकर्ड होतो. आता फ्लक्स नेहमी कुणाकडे बघायचं, कॉईलकडे. कॉईलच्या भोवतीचा फ्लक्स चेंज झालाय. सांगा, चेंज होण्याचे दोन प्रकार आहे, फ्लक्स वाढणे आणि फ्लक्स कमी होणे. सांगा, फ्लक्स कमी झालाय की वाढलाय, वाढलाय. कॉईलच्या भोवतीचा फ्लक्स वाढलाय. किती झालाय, तो ऑब्व्हियसली कॉईलचा फ्लक्स पहिले किती होता, ∅1, आणि हा मॅग्नेट त्याच्याजवळ आला, म्हणजे काय झाला, ∅1 की ∅1 प्लस ∅2, प्लस ∅2, म्हणजे पहिले ∅1 आहे त्याच्यापेक्षा वाढला, म्हणजे देर इज अ चेंज इन फ्लक्स. वी आर नॉट इंटरेस्टेड वेदर द फ्लक्स इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग, वी आर इंटरेस्टेड द फ्लक्स इज चेंजिंग. डझंट मॅटर की तुमचा फ्लक्स वाढताय की कमी होत आहे, फ्लक्स काय झाला पाहिजे सांगा, चेंज झाला पाहिजे. देर इज अ चेंज इन फ्लक्स ऑकर्ड, चेंज इन फ्लक्स ऑकर्ड. आणि कॉईल काय म्हणते, जर का सतत माझ्या भोवतीचा फ्लक्स चेंज झाला तर EMF इज इंड्यूस्ड इन द कॉईल, त्या कॉईलमध्ये EMF इंड्यूस्ड होतो. आणि आत्ता सांगितलं होतं, जर का कॉईलमध्ये EMF इंड्यूस झाला तर कॉईलमध्ये काय इंड्यूस होतो सांगा, करंट सुद्धा इंड्यूस्ड होतो. काय इंड्यूस होतो सांगा, करंट. कारण करंट इज इक्वल्स टू किती असं सांगा, E की E/R, E/R. दॅट इज कॉल्ड ॲज इंड्यूस करंट. कुठला करंट, इंड्यूस करंट. आणि हा जो करंट आहे तो मेन करंट आहे. मेन करंट म्हणजे ओहमच्या लॉ नुसार दिलेला करंट, आणि हा आपण पैदा केलेला. इंड्यूस म्हणजे प्रोड्यूस, प्रोड्यूस म्हणजे पैदा करणे. ओके, कोणाला पैदा केलं, करंटला पैदा केलं. लक्षात ठेवा, कसं पैदा केलं, करंट पैदा करण्यासाठी EMF पैदा केला. आणि EMF कसा पैदा झाला, EMF पैदा होण्यासाठी काहीतरी व्हावं लागते. काय झालं, कॉईलच्या भोवतीचा फ्लक्स काय झाला सांगा, चेंज झाला. So whenever there is a change in flux associated with the coil and EMF is induced in the coil, as EMF is induced in the coil, current is also induced in the coil, current is also produced in the coil. That current is called as induced current. That is the main current जो ओम्स लॉ ने आलेला आहे. आणि या टॉपिक मध्ये आपण एक नवीन करंट पैदा केला, वेगळ्याच मेथडनी पैदा केला. आतापर्यंत आपल्याला माहित होतं की करंट पैदा करण्यासाठी सेल पाहिजे. आता आपल्याला माहित पडलं की करंट पैदा करण्यासाठी सेल तर पाहिजेच, ती वेगळी गोष्ट आहे. पण या टॉपिक मध्ये फ्लक्सचा चेंज करून सुद्धा आपण करंट काय करू शकतो सांगा, प्रोड्यूस करू शकतो. लक्षात ठेवा, चालेल. सो ही दुसरी केस. त्यानंतर तिसऱ्या केस मध्ये काय केलं लक्षात ठेवा, थर्ड केस मध्ये काय केलं कॉईलनी. ओके, आता थर्ड केस मध्ये काय केलं तर बाळांनो, हे बघा कॉईल आहे, लक्ष द्या, कॉईल तीच आहे. हां, इथं गॅल्व्हनोमीटर आहे, सांगतो मी प्रत्येकाचं काम काय. ओके, आणि इथं नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे. आता मॅग्नेट सांगा कुठे गेला, लांब गेला, दूर गेलाय कॉईलच्या. पहिले फ्लक्स किती होता, फोकस्ड ऑन ओनली कॉईल, फोकस्ड ऑन ओनली कॉईल. ऑब्झर्वेशन तुमचे कॉईलवरच होणार आहे. ओके, कार्यक्रम कोण करताय, मॅग्नेट, पण आउटपुट कुठे भेटणार आहे, कॉईलमध्ये. ते म्हणतात ना, ॲपल चाकूवर पडला काय किंवा चाकू ॲपलवर पडला काय, कापल्या कोण जाणार आहे, ॲपलच कापल्या जाणार आहे. म्हणजे हा तिच्या जवळ आला काय किंवा ती याच्या जवळ गेली काय, कापल्या कोण जाणार आहे, कॉईलच कापल्या जाणार आहे. लक्षात ठेवा.
तर बस ओके. हां, लक्ष द्या मी काय म्हणताय, समजताय? ओके, तर आता बस 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 झालं, बस झालं. हां, बस बस बस, लिमिट असते एका गोष्टीची, ठीक आहे, लक्ष द्या. हां, ओके. हां हां, मॅग्नेट कॉइलच्या दूर जात आहे. आता इकडे बघा, मला हे सांगा, कॉइलच्या भोवती फ्लक्स किती होता? φ1. ओके, आता किती झाला? φ1 की φ1 प्लस φ2? आता φ1 प्लस φ2 फ्लक्स, जास्त फ्लक्स होता, त्यातला φ2 निघून जात आहे. φ2 कोण निघून? मॅग्नेटचा फ्लक्स निघून जात आहे. म्हणजे याचा अर्थ फ्लक्स होता φ1 प्लस φ2, मधला फ्लक्स φ2 निघून जात आहे. φ2 निघून जात आहे म्हणजे फ्लक्स वाढता ही कमी होत आहे? कमी होता है. वी आर नॉट इंटरेस्टेड वेदर द फ्लक्स इज इंक्रीजिंग और डिक्रीजिंग, वी आर इंटरेस्टेड देयर शुड बी द चेंज इन फ्लक्स. करेक्ट आहे की नाही? आणि एव्हरीवन नोज ॲज देर इज अ चेंज इन फ्लक्स, कॉइल काय म्हणते? व्हेनेवर देर इज अ चेंज इन फ्लक्स, EMF इज इंड्यूस्ड इन अ कॉइल, ॲज EMF इज इंड्यूस्ड इन अ कॉइल, करंट विल स्टार्ट्स टू फ्लो इन द कॉइल. म्हणजे दोन्ही केसमध्ये करंट फ्लो होतो, दोन्ही केसमध्ये करंट इंड्यूस्ड होतो. दॅट करंट इज कॉल्ड ॲज इंड्यूस्ड करंट. ओके, हा करंट आणि तो करंट वेगळा आहे, लक्षात ठेवा. हा एक्सपेरिमेंट सेटअप सुरू करण्यासाठी दिलेला इनिशियल थोड्या अमाऊंटचा करंट आहे. त्यानंतर जो तयार केलेला करंट आहे दॅट इज अ इंड्यूस करंट, तो वेगळ्याच प्रकारे तयार केला आहे. आपण लक्षात ठेवा, फ्लक्सच्या कॉन्सेप्टनी तयार केलेला आहे. इज दॅट क्लिअर? येस. सो गाईज, या दोन्ही केसमध्ये समजतं. ओके, काय कन्क्लुजन निघतं? तर व्हेनेवर देर इज अ चेंज इन फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल इज ऑकर्ड अँड EMF इज इंड्यूस्ड इन अ कॉइल, ॲज EMF इज इंड्यूस्ड इन अ कॉइल, करंट विल स्टार्ट टू फ्लो इन अ कॉइल. फक्त फरक पडतो की जर सपोज हे बा करंट प्रोड्यूस करण्यासाठी फ्लक्स चेंज होणं गरजेचं आहे. डझंट मॅटर फ्लक्स वाढताय की कमी होत आहे. आता समजा सर तुम्ही बोलले की याच्यात करंट फ्लो झाला, करंट इंड्यूस झाला, कसं काय समजलं? तर ऑब्व्हियसली काय लावलाय? गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरची इंटरवल काय बी सांगा? डिफ्लेट होईल. ओके, करंट इंड्यूस झाला, कोण सांगणार आहे? आपल्याला फोन येणार आहे का? नाही. गॅल्व्हनोमीटरची इंटरवल डिफ्लेट होणार आहे. इथं करंट प्रोड्यूस झालाच नाही, इंड्यूस करंट प्रोड्यूस झाला नाही, कोण सांगणार आहे? गॅल्व्हनोमीटरची इंटरवल हललेली नाही. फरक एवढा पडतो की बाळांनो, चेंज होणं फार गरजेचं आहे. पण अजून डिटेलमध्ये सांगतो, NCERT काय म्हणते? जर का फ्लक्स चेंज होत असेल आणि त्या चेंजमध्ये जर का इन्क्रीज इन फ्लक्स असेल, काय सांगा? इन्क्रीज इन फ्लक्स असेल, तर सर्किटमधनं जो इंड्यूस करंट आहे तो अँटी क्लॉकवाईज मूव्ह होतो. कुठला सांगा? अँटी क्लॉकवाईज. बोर्ड्सने सांगा, हे NCERT सांगते. बोर्ड्समध्ये करंट प्रोड्यूस होण्यासाठी फ्लक्स चेंज झाला पाहिजे, दॅट्स इट, फिनिश. पण चेंज होण्याचे दोन प्रकार आहे, फ्लक्स वाढणे किंवा फ्लक्स कमी होणे. जर का फ्लक्स वाढत असेल तर बाळांनो करंट तर प्रोड्यूस होतो, पण तो फ्लो होणारा करंट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जातो. आणि जर का फ्लक्स चेंज होत आहे पण चेंजमध्ये डिक्रीज इन फ्लक्स असेल, काय असेल? डिक्रीज इन फ्लक्स असेल, तर अशा केसमध्ये सुद्धा करंट प्रोड्यूस होतो, इंड्यूस करंट प्रोड्यूस होतो. आणि तो इंड्यूस करंट या कॉइलमध्ये सांगा कुठल्या याच्यात जातो सांगा? अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज? क्लॉकवाईज डायरेक्शनने फ्लो होतो, लक्षात ठेवा. डायरेक्शन हे NCERT सांगते. बोर्ड्स म्हणते फक्त फ्लक्स चेंज होणं गरजेचं आहे, काही घेणं नाही आहे फ्लक्स वाढताय की कमी होत आहे. पण NCERT म्हणते जर का त्यात वाढत असेल तयार होणारा करंट हा अँटी क्लॉकवाईज जातो, आणि जर का डिक्रीज होत असेल तर तयार होणारा करंट हा कसा जातो सांगा? अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. एवढं लक्षात ठेवा. दिस इज द फॅराडेज मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट. यात एक मॅग्नेट आहे आणि एक कॉइल आहे. या तिन्ही केसेसवरनं काय लक्षात येतं? एक कन्क्लुजन निघतं. काय कन्क्लुजन निघतं सांगा? व्हेनेवर आउटपुट कोणाकडे? आपण फोकस कोणावर केला? मॅग्नेटवर की कॉइलवर? कॉइलवर. व्हेनेवर देर इज अ चेंज इन कॉइल, व्हेनेवर देर इज अ चेंज इन कॉइल, व्हेनेवर देर इज अ चेंज इन फ्लक्स, व्हेनेवर देर इज अ चेंज इन फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल. जर का एखाद्या कॉइलच्या अवतीभोवतीचा फ्लक्स काय झाला सांगा? चेंज, and EMF is induced in the coil. त्या कॉइल मध्ये काय इंड्यूस होतो सांगा? EMF. and as the EMF is induced in the coil, current will starts to flow in the coil. करंट मधनं काय, कॉइल मधनं काय फ्लो होतो सांगा? करंट फ्लो होणं स्टार्ट होतं. करेक्ट आहे? सो दॅट करंट इज नॉट अ नॉर्मल करंट, दॅट करंट इज कॉल्ड ॲज अ इंड्यूस करंट. कुठला करंट आहे सांगा? इंड्यूस करंट. लक्षात ठेवा. दॅट EMF इज नॉट अ नॉर्मल EMF, दॅट EMF इज कॉल्ड ॲज अ इंड्यूस्ड EMF. कुठलं EMF म्हणतात? इंड्यूस्ड EMF. लक्षात ठेवा. and that concept is called as electromagnetic induction. काय म्हणतात सांगा? टॉपिकचं नाव काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? इंडक्शन म्हणजे प्रोडक्शन. ओके, चला बोला, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? टॉपिकचं नावच आहे, त्याची डेफिनेशन काय? बोला. प्रोडक्शन ऑफ EMF इन अ कॉइल or production of current in a coil due to change of flux associated with the coil. म्हणजे सपोज ही एक कॉइल आहे,
या कॉइलमध्ये आपल्याला इंड्यूस्ड ईएमएफ प्रोड्यूस करायचा आहे, या कॉइलमध्ये आपल्याला इंड्यूस करंट प्रोड्यूस करायचा आहे, पण तो कशाने प्रोड्यूस करायचा आहे? त्या कॉइलच्या अवतीभोवतीचा फ्लक्स काय करून सांगा? चेंज करून. काय चेंज करून? फ्लक्स. Production of EMF in a coil, production of current in a coil due to the change of flux associated with the coil called as electromagnetic induction. काय म्हणतात त्याला? Electromagnetic induction. This is the definition of EMI. कोणाची डेफिनेशन आहे? EMI, electromagnetic काय? Induction. What is electromagnetic induction? बोला. Production of EMF, production of current in a coil due to change of flux associated with the coil called as electromagnetic induction. चला बोला, what is mean by electromagnetic induction? हाँ, production of EMF in a coil or production of current in a coil due to change of magnetic flux associated with the coil called as electromagnetic induction. पुन्हा एकदा, what is electromagnetic induction? हाँ, or production of current in the coil due to change of magnetic flux associated with the coil is called as electromagnetic induction. And the current, बघा, the current which is induced, the current which is induced or the current which is produced, the current which is induced or the current which is produced by a concept of electromagnetic induction is called as induced current. The EMF which is induced or the EMF which is produced by the concept of electromagnetic induction is called as काय? Induced EMF. कुठले EMF? ते जे EMF होते, ओके, तुम्ही जे काढता हे EMF हे इंड्यूस EMF नाही रे बाळांनो, हा, हे ओमच्या लॉ मधले EMF आहे आणि इथनं निघालेला करंट ओमच्या लॉ नुसार हे नॉर्मल करंट नॉर्मल EMF आहे. इथं जे आपण EMF आणि करंट प्रोड्यूस केले हे या मेथडनी नाही केले, वेगळ्याच मेथडनी केले, काहीतरी फ्लक्सच्या कॉन्सेप्टनी केले. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज अ इंड्यूस्ड EMF अँड इंड्यूस्ड करंट. दोघांमध्ये डिफरन्स आहे. तर या टॉपिकमध्ये आपल्याला इंड्यूस्ड EMF आणि इंड्यूस्ड करंट बद्दल बघायचं आहे. असे करंट, असे EMF जे कशामुळे तयार झाले? फ्लक्स चेंज होऊन तयार झाले. कशामुळे? फ्लक्स चेंज होऊन तयार झाले. करेक्ट आहे? ओके. हा झाला फॅराडेचा पहिला एक्सपेरिमेंट. कुठला? मॅग्नेट कॉईल एक्सपेरिमेंट. असंच हेच एक्सप्लेन करण्यासाठी फॅराडेने अजून दुसरं उदाहरण दिलं आणि अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. दॅट इज कॉल्ड ॲज कॉईल कॉईल एक्सपेरिमेंट. आवाज नको आहे. हां, सांगा कुठला एक्सपेरिमेंट आहे? कॉईल कॉईल एक्सपेरिमेंट. आता या कॉईल कॉईल एक्सपेरिमेंटमध्ये सुद्धा त्यांनी 3 केसेस घेतल्या. त्यातल्या कुठल्या केसेस होत्या? बोला. केस 1. बाळांनो लक्ष द्या. आवाज आवाज नको आहे. हां, नेक्स्ट. केस 1 बघा काय दिलाय. हां, लक्ष द्या. ओके, लक्ष द्या बाळांनो, लक्ष द्या. हां, इकडे बघा. त्यांनी 3 केसेस घेतल्या. प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल, प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल, प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल. समजून घ्यायची फार गरज पडणार आहे पुढे. बाळांनो, सगळ्यात पहिले प्रायमरी कॉईल म्हणजे जिथं आपल्याला इनपुट द्यावं लागते.
आणि सेकंडरी कॉईल जिथं आपल्याला आउटपुट भेटते, म्हणजे तुम्हाला जे आउटपुट भेटणार आहे ते सेकंडरी कॉईलमध्येच भेटणार आहे प्रत्येक केसमध्ये. सो फोकस ऑन सेकंडरी कॉईल. काय चेंजेस होत आहेत ते तुम्हाला सेकंडरी कॉईलमध्येच ऑब्झर्व करायचे आहे. दिस इज द आउटपुट. लक्षात ठेवा O/P म्हणजे आउटपुट असतं. ओके, आता काय केलं सगळ्यात फर्स्ट बाळांनो लक्षात ठेवा. ओके, ही की आहे. ओके, हा सेल आहे. ओके, तर बाळांनो व्हेन अ की इज क्लोज म्हणजे बटन चालू केलं आपण. करेक्ट आहे. लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्या केसमध्ये काय केलं लक्ष द्या इकडे. सो बाळांनो की इज क्लोज. बघा, की इज क्लोज फॉर अ लॉंग टाइम. क्लोज फॉर अ लॉंग टाइम म्हणजे तुम्ही जी की आहे ती क्लोज केली फॉर अ लॉंग टाइम. लॉंग टाइम म्हणजे समजते का? हे बटन आता की क्लोज झाली म्हणजे सर्किटमधून काय फ्लो व्हायला लागला? करंट फॉर अ लॉंग टाइम. आता बघा दीर्घकाळ. आता लक्ष द्या, जेव्हा सर्किटमधनं लॉंग टाइमसाठी करंट फ्लो होतो, लक्ष द्या, जेव्हा सर्किटमधनं लॉंग टाइमसाठी करंट फ्लो होतो याचा अर्थ सर्किटमधनं एक कॉन्स्टंट करंट फ्लो होत आहे. कुठला करंट? कॉन्स्टंट. मला हे सांगा, आता ते दोन बटन लावल्याबरोबर ते दोन लाईट सुरू झाले. ते लाईट सुरू झाले तर सांगा त्या लाईटला आता व्हेरिएबल करंट भेटत आहे की कॉन्स्टंट करंट? कॉन्स्टंट. जर का कमी जास्त करंट भेटला असता ओके तर लाईट फडफड केला असता. चालू बंद फडफड करणे. ओके ओके, लक्षात ठेवा. हां, आवाज 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 आवाज. ए व्हेन अ की इज क्लोज फॉर अ लॉंग टाइम, जर का की लॉंग टाइमसाठी क्लोज केली कॉन्स्टंट करंट, आवाज नको आहे, कॉन्स्टंट करंट विल फ्लो. ओके, या वायरमधनं प्रायमरी कॉईलमधनं कॉन्स्टंट करंट फ्लो होतो. आपला ऑरस्टेड सायंटिस्ट काय म्हणतो? जर का एखाद्या कॉईलमधनं करंट फ्लो झाला त्याच्या अवतीभोवती काय तयार होतो सांगा? मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो. तर साधी गोष्ट आहे, प्रायमरी कॉईलमधनं जर का कॉन्स्टंट करंट फ्लो झाला, जनरली काय असतं ना, युअर मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. करंट कॉन्स्टंट असेल तर फ्लक्स तयार होतो, पण फ्लक्स सुद्धा कॉन्स्टंट राहतो. करंट जर का नेहमी चेंज झाला तर फ्लक्स सुद्धा नेहमी काय होतो सांगा? चेंज. साधी गोष्ट आहे. मग आता या प्रायमरी कॉईलमधनं जर का व्हेन अ की इज क्लोज फॉर अ लॉंग टाइम सो कॉन्स्टंट करंट विल फ्लो. जर कॉन्स्टंट करंट फ्लो झाला तर या कॉईलच्या अवतीभोवती फ्लक्स तयार होतो. आणि हा जो फ्लक्स तयार होतो हा कुठला फ्लक्स आहे सांगा? व्हेरिएबल फ्लक्स आहे की कॉन्स्टंट फ्लक्स? कॉन्स्टंट फ्लक्स. हा फ्लक्स कोणाचा आहे? सेकंडरीचा आहे की प्रायमरीचा आहे? प्रायमरीचा आहे. कोणाचा आहे? प्रायमरीचा. पण त्याच्या फ्लक्समध्ये फॉकाटमध्ये जाऊन कोण बसली आहे? सेकंडरी. कारण एखाद्या वायरमधनं जर का करंट फ्लो झाला ना त्याच्या अवतीभोवती फ्लक्स तयार होत असतो. लक्षात ठेवा. आणि त्या फ्लक्समध्ये म्हणजे बराच एरिया असतो असा, आणि त्या फ्लक्समध्ये फॉकेटमध्ये जाऊन कोण बसली सांगा? सेकंडरी. आता इकडे लक्ष द्या, आपल्याला ऑब्झर्वेशन कोणावर करायचं आहे? सेकंडरीवर. काय म्हणते सेकंडरी? सेकंडरीवर ऑब्झर्व करा. हे बा, सेकंडरीला फ्लक्स भेटलाय का सांगा? तो सेकंडरीला तो फ्लक्स भेटलाय का? भेटलाय की नाही? अबे पागले हो, सेकंडरी आली आणि त्या फ्लक्समध्ये सेकंडरीला तो फ्लक्स भेटलाय का? पण सेकंडरी बघा नालाय का, एक तर फुकटमध्ये भेटला. कोणाचा? प्रायमरीचा. कष्ट कोण घेत आहे? प्रायमरी. करंट कोणाचा आहे? प्रायमरीचा. तो करंट कुठला आहे सांगा? इंड्यूस करंट आहे की ओमच्या लॉनुसार आलेला करंट आहे? ओमच्या बा सेलनुसार आलेला आहे. तो काय इंड्यूस करंट नाही आहे. मी केलास कुठं आता इंड्यूस अजून? ओके, प्रायमरीमध्ये तो ओमच्या लॉनुसारच दिलेला करंट आहे. तयार झाला तर सेकंडरीमध्ये इंड्यूस्ड होईल. बघा ओके, करंट कोणाचा आहे? प्रायमरीचा. फ्लक्स कोणाचा आहे? प्रायमरीचा. फोकटमध्ये कोणाला भेटला? आणि सेकंडरीकडे बघा, मी सेकंडरी आहे, मी सेकंडरी कॉईल आहे, माझ्या अवतीभोवती फ्लक्स आहे, माझा नाही आहे, तो कोणाचा आहे? आणि मी बऱ्याच वेळ अशीच उभे राहिले. मग मी काय म्हणते, माझ्या अवतीभोवती फ्लक्स आहे पण तो काय होत नाही आहे? माझ्या अवतीभोवती फ्लक्स आहे पण तो काय होत नाही आहे? चेंज होत नाही. आणि सेकंडरी लगेच आउटपुट देऊन देते. काय म्हणते सेकंडरी? व्हेन एव्हर देअर इज अ नो चेंज इन फ्लक्स associated with the secondary, whenever there is a no change in flux associated with the secondary, EMF is not induced in the secondary, current will not flow in the secondary. Correct आहे? EMF is not induced in the secondary, current will not flow in the secondary. सेकंडरी मध्ये कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होत नाही. हे सेकंडरीवर ऑब्झर्वेशन करायचं. सेकंडरीच्या गॅल्व्हनोमीटरच्या निडलवर ऑब्झर्व करायची. निडल ही मठ सारखी अशीच असते, ती डिप्लेटच होत नाही. निडल डिप्लेट झाली नाही म्हणजे सेकंडरीमधनं करंट फ्लो झाला नाही. सेकंडरीला फ्लक्स भेटून सुद्धा सेकंडरीमधनं करंट फ्लो झाला नाही. यावरनं हे समजते फ्लक्स असून फायदा नाही आहे, तो चेंज होणं फार गरजेचं आहे. मग सर 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 तो फ्लक्स का बरं चेंज नाही झाला? अबे गदाडे, हो फ्लक्स कोणावर डिपेंड आहे? करंटवर. आणि करंट काय सांगा? कॉन्स्टंट आहे. सर कॉन्स्टंट करंट का बरं आहे? बिकॉज की इज क्लोज फॉर अ लॉंग टाइम. बटन दाबूनच ठेवलाय, ऑब्विसली कॉन्स्टंट करंट जात आहे. इज दॅट क्लिअर?
करंट कॉन्स्टंट आहे म्हणून फ्लक्स कॉन्स्टंट आहे. तो फुकटमध्ये कोणाला भेटला? सेकंडरीला. पण सेकंडरी काय म्हणते? मला फुकटमध्ये फ्लक्स देऊन काही फायदा नाही आहे, माझ्या भोवतीचा फ्लक्स तुम्ही काय करायला पाहिजे? चेंज करायला पाहिजे. देऊन काय फायदा नाही आहे, तो चेंज करायला पाहिजे. आणि तो बरेच वेळ झाला पहिल्या केसमध्ये फ्लक्स चेंज झाला नाही आहे म्हणून त्यांनी डायरेक्ट आउटपुट दिलं. ऑब्झर्व ऑन सेकंडरी, ॲज देर इज नो चेंज इन फ्लक्स, EMF इज नॉट इंड्यूस इन द सेकंडरी. ॲज देर इज नो EMF इंड्यूस इन द सेकंडरी, देर इज नो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टेक्स प्लेस, नो करंट इज इंड्यूस इन द सेकंडरी. प्राची झोपू नको. ठीक आहे, लक्ष द्या. आता काय करायचं? आता काय करायचं सांगा? आता काय करायचं? हां काय केलं आपण सांगा? की ओपन. सांगा की ओपन केली. की ओपन केल्या केल्या प्रायमरी मधनं जाणार. पागल पोरी लक्ष दे इकडे. हां की ओपन केली. की ओपन केल्यानंतर प्रायमरी मधनं जाणारा करंट वाढायला गेला की कमी व्हायला लागला? बोला. हा करंट कमी व्हायला झाला. अबे करंट कमी तर फ्लक्स सुद्धा चेंज झाला. चेंज झाला म्हणजे इथं काय झालं? पी आय की डी आहे? डी आहे. आणि इथं फाय राहील की डी फाय? डी फाय. म्हणजे याचा अर्थ या प्रायमरी मधला करंट जर का तुम्ही कमी केला की ओपन केली तर प्रायमरीच्या भोवतीचा जो फ्लक्स होता तो फ्लक्स काय राहील? सांगा. फाय होईल की डी फाय होईल? फाय की डी फाय? फाय की डी फाय? फ्लक्स राहील की चेंज होईल? आता सेकंडरी काय म्हणते बघा. त्या फोकाटमध्ये कोण आली त्याच्यात? सेकंडरी. सेकंडरी काय म्हणते? अबे माझ्या भोवतीचा फ्लक्स काय होत आहे? कमी होत आहे. भक्तीकडे कमी झाला चालतो. काय होत आहे? चेंज होत आहे. बस सेकंडरी खुट झाली. सेकंडरीकडे ऑब्झर्व करा. सेकंडरी म्हणते ॲज देर इज अ चेंज इन फ्लक्स EMF इज इंड्यूस अँड करंट विल स्टार्ट टू फ्लो इन द कॉईल. कॉईलमधनं काय फ्लो होणं स्टार्ट होते सांगा? करंट फ्लो होणं स्टार्ट होते. झालं. आता इकडे लक्ष द्या काय होते. जशी की ओपन केली मूर्खांनो, जशी की ओपन केली तसा करंट बंद झाला. जसा करंट बंद झाला प्रायमरी मधला तसा प्रायमरीच्या भोवती जो फ्लक्स होता तो फ्लक्स वाढत गेला की कमी कमी होत गेला? पहिले एवढा मोठा एरिया होता, आता थोडा थोडा कमी. बरोबर आहे. संपू नका देऊ. जसा फ्लक्स पूर्ण कमी होईल संपायलाच पोहोचेल पुन्हा की क्लोज करा. पुन्हा की क्लोज करा. सांगा की क्लोज केल्यावर काय होईल? करंट वाढला. फ्लक्स झिरो करायचा नाही. करंट वाढला. करंट वाढला तर आता फ्लक्स हे बा पहिले काय होता माहिती आहे का? कॉन्स्टंट करंट. हे बा फ्लक्स असा होता असा एवढा. जशी की तुम्ही बटन बंद केलं फ्लक्स करंट तर बंदच झाला पण फ्लक्स असा लगेच बंद नसते होत. फ्लक्स हळूहळू कमी होत असतो. इफेक्ट जो आहे ना तो वाढताना इफेक्ट हळूहळू वाढतो आणि हळूहळू कमी होतो. समजलाय का? मग आता हे फ्लक्स कमी 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 ओके. जसा कमी व्हायला लागला पुन्हा की काय केली? क्लोज. म्हणजे वायरमधनं काय केला? करंट. करंट. आता पुन्हा फ्लक्स वाढताय आणि त्या फ्लक्समध्ये फॉकाटमध्ये कोण येऊन बसली आहे? सेकंडरी. आणि सेकंडरी काय म्हणते? वा 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 वा. आता मला हे सांगा फाय की डी फाय? डी फाय. सांगा सेकंडरी काय म्हणते? माझ्या भोवतीचा फ्लक्स चेंज होता है. whenever there is a change in flux across the secondary EMF is reduced in the secondary and current will start to flow in the secondary. secondary मध्ये काय होते? करंट फ्लो होते. इज दॅट क्लिअर? येस. काय समजलं बरं तिघांमधनं? सगळ्यात पहिले काय होतं सांगा? की इज क्लोज. की इज क्लोज नाही, की इज क्लोज फॉर अ लॉंग टाइम. की क्लोज केली तर करंट कॉन्स्टंट. कॉन्स्टंट करंट असेल तर फ्लक्स कॉन्स्टंट. फॉकटमध्ये कोण जाऊन बसली? फॉकटमध्ये भेटला तर भेटला आणि काय म्हणते? चेंज होत नाहीये. मग EMF इंड्यूस होणार नाही, करंट प्रोड्यूस होणार नाही. मग काय केली? की ओपन केली, करंट बंद झाला. करंट बंद झाल्यावर फ्लक्स वाढायला लागला की कमी व्हायला लागला? कमी व्हायला लागला. सेकंडरी काय? माझ्या भोवतीचा होत आहे कमी, चेंज. माझ्या भोवतीचा फ्लक्स चेंज होत आहे. ओके. मग माझ्यामध्ये EMF इंड्यूस होईल, करंट प्रोड्यूस होईल. ओके. लगेच फ्लक्स संपायला झाला तर लगेच बटन चालू केलं, पुन्हा करंट वाढला. करंट वाढला म्हणजे फ्लक्स सुद्धा वाढला. म्हणजे तो फ्लक्स असतो ना असा हळूहळू वाढतो आणि हळूहळू त्याला खूप वाढू द्यायचा नाही, खूप कमी होऊ द्यायचं. त्याला चेंज करत राहायचं. वाढवायचं कमी करायचं, वाढवायचं कमी करायचं, वाढवायचं. हे कसं करायचं? बटन चालवून 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 वर बघा. चालवून 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 म्हणजे नेहमी 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 नेहमी. ओके. हा नेहमी चाल चालू. खराब झालं तर नवीन घेऊ. तुम्हाला समजलं नाही का? आर यू गेटिंग? जेव्हा तुम्ही बटन तुमचं चालू बंद 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 झिगिनांग चिकिनांग झिगिनांग चिकिनांग झिगिनांग चिकिनांग झिगिनांग चिकिनांग. ए बस बस बस. करून दाखवतो इथं. हा ठीक. करून दाखवतो. हा ठीक आहे. ए कोणाला करायचं ते इथून करून दाखवा. ठीक आहे ठीक आहे.
हां जेव्हा करंट बटन चालू ओके बटन चालू बंद करता तेव्हा करंट नेहमी चेंज होतो. करंट चेंज झाल्यामुळे फ्लक्स सुद्धा चेंज होतो आणि तो चेंज झालेला फ्लक्स फॉकटमध्ये कोणाला भेटतो? सेकंडरीला. आणि सेकंडरी काय म्हणते? माझ्या अवतीभोवतीचा फ्लक्स काय होता? चेंज. अँड व्हेनेवर देयर इज अ चेंज इन फ्लक्स अँड ईएमएफ इज इंड्यूस अँड करंट विल स्टार्ट टू फ्लो. म्हणजे दोन्ही एक्सपेरिमेंटचा कन्क्लुजन एकच आहे की इंड्यूस्ड ईएमएफ इंड्यूस करंट तयार करण्यासाठी इंड्यूस ईएमएफ डेव्हलप होणं फार गरजेचं आहे आणि ईएमएफ इंड्यूस होण्यासाठी फ्लक्स चेंज होणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. Are you getting? So that was a magnet coil experiment and this one is the magnet, sorry, this one is the coil experiment. Is that clear? Yes. समजलं की नाही? Okay. फक्त magnet coil experiment काय होते? काय असतं? Coil is at rest and magnet is moved towards or away from the coil. पण असं काही जरुरी नाही आहे. तुम्हाला हा जर थकला तर याला रेस्ट मध्ये ठेवायचं आणि हिला मोशन करायचं. हां शेवटी फ्लक्स चेंज होणं फार गरजेचं आहे. ओके. आणि ऑब्झर्वेशन नेहमी मॅग्नेटच कॉइलच्या जवळ गेला पाहिजे, कॉइलच्या दूर गेला पाहिजे असं काही नसते. मॅग्नेटला रेस करून कॉइल सुद्धा जवळ आणि दूर जाऊ शकते. इज दॅट क्लिअर? फक्त एक आहे की कॉइलच्या भोवतीचा फ्लक्स काय झाला पाहिजे, कसा आहे चेंज झाला पाहिजे. तर कॉइलमध्ये काय प्रोड्यूस होतो? ईएमएफ आणि इंड्यूस करंट सुद्धा प्रोड्यूस होतो. से यस? यस. लक्ष द्या. आवाज नको आहे. काही प्रॉब्लेम नाही. आता मला एक सांगा, इकडे लक्ष द्या. आता लक्षात ठेवा, तुम्हाला कन्क्लुजन निघालं तेच. पुन्हा एकदा सांगतो मी. या टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं? whenever there is a change in flux associated with the coil and EMF is induced in the coil and current will start to flow in the coil, that EMF is called as induced EMF, that current is called as induced current. Correct hai? Are you getting? And that phenomenon is called as electromagnetic induction. काय म्हणतात? Electromagnetic induction. Say yes. Yes. आता इकडे लक्ष द्या. आवाज राज लक्ष दे बाळा इकडे. ओके बाळांनो, नेक्स्ट. आता फॅरेडेनी काय केलं बाळांनो? या सगळ्या ऑब्झर्वेशन वरनं फॅरेडेनी लॉज दिले. लक्ष द्या, अतिशय महत्त्वाचे आहे. व्हॉट आर द लॉज ऑफ फॅरेडेज? ओके, लॉज ऑफ फॅरेडेज किंवा लॉज ऑफ फॅरेडेज एक्सपेरिमेंट किंवा फॅरेडेज लॉज. फॅरेडेनी दोन लॉ दिले, एकदम बकवास लॉ आहे. त्यातला पहिला लॉ लक्ष द्या, लॉ फर्स्ट. काहीच नाही, लॉ फर्स्ट मध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे. लॉ फर्स्ट काय म्हणतो? लॉ फर्स्ट काय म्हणतो? whenever there is a change in flux associated with the coil and EMF is induced in a coil and current will start to flow in a coil. तेच मी 10 वेळ सांगताय. फॅरेडेने एवढं सांगितलं की एखाद्या कॉइलच्या अवतीभोवतीचा जर का फ्लक्स चेंज झाला तर कॉइलमध्ये EMF इंड्यूस्ड होतो आणि कॉइलमधनं करंट फ्लो व्हायला स्टार्ट होतो. झालं? आता सेकंड लॉ मध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली. काय? जेव्हा या इंड्यूस EMF करंटवर जाऊ द्या, जेव्हा या इंड्यूस EMF वर रिसर्च केला तेव्हा असं लक्षात आलं की हा जो EMF आहे ना, दॅट EMF इज अ वेक्टर क्वांटिटी. कुठली क्वांटिटी आहे सांगा? वेक्टर क्वांटिटी. लक्ष द्या रे बाळांनो प्लीज. शेवटचे 10 मिनिटं लेक्चर सोडतो मी नंतर. दॅट EMF इज अ वेक्टर क्वांटिटी. हा EMF कुठली क्वांटिटी आहे? बोला वेक्टर. आणि जर का एखादी फिजिकल क्वांटिटी वेक्टर असेल तर त्याला काय असते? बोला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. काय असते? बोला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. So induced EMF is a vector quantity which have a magnitude as well as direction. What is the magnitude of induced EMF? बोला induced EMF ची magnitude काय असते? What is the magnitude of induced EMF? Induced EMF ची magnitude काय असते? Magnitude of induced EMF दिली फॅरेडेच्या लॉ नंबर 2 नी, सेकंड लॉ नी दिली. induced EMF ची magnitude काय असते? तर induced EMF ची magnitude कोणी दिली? फॅरेडेच्या सेकंड लॉ नी. ओके, काय म्हणतो तो लक्षात ठेवा. लक्ष द्या. magnitude of induced EMF, magnitude of induced EMF, magnitude of induced EMF, magnitude of induced EMF is directly proportional to rate of change of flux. change of flux. लक्षात ठेवा. काय म्हणतो सांगा? चला बोला. फॅरेडेचा सेकंड लॉ. magnitude of induced EMF
is directly proportional to rate of change of flux. So magnitude of induced EMF is directly proportional to किती असतं d phi की d phi by dt, d phi by dt. d phi by dt म्हणजे काय असतं फ्लक्स की रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स जेव्हा फिजिक्स मध्ये रेट वर्ड येतो तेव्हा डिवाइड मध्ये काय जातो सांगा टाइम. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम फ्लक्स काय झाला पाहिजे चेंज. विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे कमी टाइम मध्ये जर का खूप फ्लक्स चेंज झाला तर जास्त ईएमएफ प्रोड्यूस होतो. असं मी नाही म्हणत, कोण म्हणतो सांगा फॅराडे. सो ओके ई प्रपोर्शनॅलिटी साइन काढली तर इक्वल टू आणि कॉन्स्टंट इथे येतं बाळांनो डी फाय बाय डी टी. सो ई इज इक्वल टू दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज के इंटू असतं डी फाय बाय डी टी. करेक्ट आहे. त्या कॉन्स्टंटला काही मिनिंग नाही आहे म्हणून असं म्हणतात की जर सपोज डी फाय इज इक्वल्स टू 1 वेबर, डी टी इज इक्वल्स टू 1 सेकंड, ईएमएफ इज इक्वल्स टू 1 व्होल्ट. म्हणजे याचा अर्थ जर एका सेकंदात एक फ्लक्स इन 1 सेकंड इफ देर इज अ चेंज इन फ्लक्स ऑफ 1 वेबर, एका सेकंदात जर का एक एवढा फ्लक्स चेंज झाला असेल तर किती ईएमएफ इंड्यूस होतो सांगा 1 व्होल्ट. या सगळ्या व्हॅल्यू याच्यात टाकल्या. ईच व्हॅल्यू 1, के डी फाय ची व्हॅल्यू 1, टी ची व्हॅल्यू 1. सो 1 इज इक्वल्स टू के. 1 इंटू 1 किती असतं सांगा 1. म्हणजे याचा अर्थ के ची व्हॅल्यू सुद्धा किती झाली सांगा 1. सो के ची व्हॅल्यू 1 झाली तर ही व्हॅल्यू टाकून द्या इथं आणि यू विल गेट अ फॉर्म्युला. कुठला ई इज इक्वल्स टू किती असतं बोला. के ची व्हॅल्यू टाकली 1, इथे येतं सांगा डी फाय की डी फाय बाय डी टी, डी फाय बाय डी टी. सो ई इज इक्वल्स टू किती असतं डी फाय बाय डी टी. दिस इज कॉल्ड ॲज मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. सांगा कोणाची मॅग्निट्यूड आहे सांगा इंड्यूस्ड ईएमएफ. कोणाची इंड्यूस्ड ईएमएफ. ओके सो गाइज मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इज इक्वल्स टू किती असतं बोला डी फाय की डी फाय बाय डी टी, डी फाय बाय डी टी. मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ काय असतं रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. काय असतं बोला रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. काय असतं बोला रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. काय असतं बोला रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. मी नाही बोललो, कोण बोलला फॅराडे बोलला. किती लॉ दिले होते फॅराडेनी सांगा. पहिला लॉ काय होता फॅराडेचा बोला. हां whenever there is a EMF is induced and current will starts to flow. Second law काय होता बोला. हां magnitude of induced EMF is directly proportional to rate of change of flux. So E is directly proportional to d phi by dt. प्रपोर्शनॅलिटी साइन काढली तर इक्वल टू आणि कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो के. सो डी फाय ची व्हॅल्यू किती असतं बोला 1 वेबर, डी टी ची व्हॅल्यू किती असतं 1 सेकंड, ईएमएफ ची व्हॅल्यू किती असतं 1 व्होल्ट, के ची व्हॅल्यू किती येतं 1. फालतू पण आहे. के ची व्हॅल्यू 1. ई इज इक्वल्स टू डी फाय की डी फाय बाय डी टी. आणि शेवटचा आर्टिकल बाळांनो जेव्हा त्या इंड्यूस ईएमएफ ची डायरेक्शन काढायची वेळ आली, मॅग्निट्यूड तर सांगून दिली, डायरेक्शन काढायची वेळ आली की हो बाबा इंड्यूस ईएमएफ कोणी तयार केला तू तयार केला, त्याला काय मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन आहे. मग त्याची मॅग्निट्यूड किती आहे तू सांगितली, काय डायरेक्शन सांग इंड्यूस ईएमएफ ची काय. तर फॅराडेनी हात वर केले. फॅराडे म्हणतो मला डायरेक्शन सांगता येत नाही. फॅराडे म्हणतो मला इंड्यूस ईएमएफ ची डायरेक्शन सांगता येत नाही. फॅराडे वॉज कम्प्लिटली अनेबल टू एक्सप्लेन द डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ. आणि मग तयार झालेल्या इंड्यूस ईएमएफ ची डायरेक्शन काढण्यासाठी एक नवीन सायंटिस्ट आला. ओके दॅट इज कॉल्ड लेन्झ लॉ. काय म्हणतात सांगा लेन्झ लॉ. ओके लेन्झ या सायंटिस्टनी इंड्यूस ईएमएफ ची डायरेक्शन दिली. मग लेन्झ बोलला ठीक आहे इंड्यूस ईएमएफ तयार कोणी केला फॅराडेनी. ओके ती कुठली क्वांटिटी आहे वेक्टर, त्याला काय असते मॅन्युअल ॲज वेल ॲज डायरेक्शन. त्याची मॅन्युअल कोणी दिली फॅराडेनी दुसऱ्या लॉमध्ये, पण त्याची डायरेक्शन फॅराडे देऊ शकला नाही. लेन्झ म्हणतो मी सांगतो त्याची डायरेक्शन काय असते. म्हणजे फॅराडेचे पहिले एक्सपेरिमेंट आले त्याच्यावर लेन्झनी स्टडी केला आणि त्यानंतर लेन्झनी स्वतःचा लॉ लिहिला. तर लेन्झ काय म्हणतो लक्ष द्या लक्ष द्या. लेन्झ काय म्हणतो त्या इंड्यूस ईएमएफ ची डायरेक्शन काय असते. तर लेन्झ म्हणतो लक्ष द्या डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ, डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. काय बोलू मी सांगा डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ. लक्षात ठेवा वर्ड्स महत्वाचे आहे बरं का. लेन्झ लॉ आला म्हणजे डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ, फॅराडेचा लॉ आला म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. हे लक्षात ठेवा. फक्त इंड्यूस ईएमएफ म्हणून चालणार नाही आहे. फॅराडेनी डायरेक्शन दिली नाही सॉरी आणि लेन्झनी मॅग्निट्यूड दिली नाही. फॅराडेनी मॅग्निट्यूडच दिली आहे त्याचा उल्लेख झालाच पाहिजे आणि लेन्झनी डायरेक्शनच दिली आहे त्याचा उल्लेख झालाच पाहिजे. डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ इज अपोजिट टू द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. ओके फॅराडे काय म्हणतो इंड्यूस ईएमएफ ची डायरेक्शन ही अपोजिट असते. काय असते अपोजिट कोणाला चेंज ऑफ फ्लक्सला. म्हणजे याचा अर्थ जसा फॅराडे बोलला होता काय, जसा फॅराडे बोलला होता काय
जसा फॅरेडे बोलला होता ई इक्वल्स टू किती असतं d5 की d5/dt तसं तो म्हणतो नाही d5/dt नाही मायनस d5/dt जर का तुम्हाला डायरेक्शन पाहिजे असेल. हां मॅग्निट्यूड पाहिजे तर d5/dt बरोबर आहे पण डायरेक्शन पाहिजे तर कुठली साईन असते मायनस. व्हॉट्स द मिनिंग ऑफ निगेटिव्ह साईन तर लेनच्या म्हणण्यानुसार आता पुढे लक्ष द्या बरोबर हा लेनच्या म्हणण्यानुसार निगेटिव्ह साईन म्हणजे काय असतं की ईएमएफची डायरेक्शन हा जो फ्लक्स चेंज होत आहे त्या चेंज होणाऱ्या डायरेक्शनला अपोज करतो. काय करतो अपोज करतो म्हणजे काय जे होत असतं त्याला पूर्ण होऊ देत नाही. आता काय होऊ देत नाही त्याला म्हटलं ठीक आहे बाबा समजून सांग तो म्हणतो सांगतो ना समजून. मग कसं समजून सांग तर तो म्हणतो बाळांनो लक्षात ठेवा तो फॅरेडेचा मॅग्नेट कॉईल एक्सपेरिमेंट घ्या. कुठला मॅग्नेट कॉईल. आता लक्ष द्या सगळ्यांनी हा फॅरेडेचा मॅग्नेट कॉईल एक्सपेरिमेंट घ्या. तो म्हणतो त्या एक्सपेरिमेंट मधली केस 2 घ्या. त्या एक्सपेरिमेंट मधली केस 2 घ्या आणि त्या एक्सपेरिमेंट मधली केस 3 घ्या. समजून घ्या शेवटचे 2 मिनिट. काय शिकलो होतो केस 2 मध्ये आपण की एक कॉईल होती. लक्ष द्या एक कॉईल होती इथे गॅल्व्हनोमीटर लावला होता. ओके नंतर हा मॅग्नेट होता. ओके लक्षात ठेवा मॅग्नेट कॉईलच्या दूर जात होता की जवळ जात होता. लक्ष द्या. तिसरी केस काय होती ही कॉईल होती. ओके गॅल्व्हनोमीटर होता आणि मॅग्नेट कॉईलच्या कुठे जात होता सांगा दूर जात होता. ओके आता इकडे लक्ष द्या बाळांनो इकडे लक्ष द्या. बिफोर पहिल्या केसमध्ये काय होतं दोघे मोशन मध्ये होती की रेस्ट सांगा. याच्या भोवतीचा फ्लक्स किती होता φ1 याच्या भोवतीचा फ्लक्स काय होता φ2 करेक्ट आहे. आता लेन्स काय म्हणतो जेव्हा ईएमएफ इंड्यूस होतो ना ओके ईएमएफ इंड्यूस होतो तो काय होतं ना जी ऍक्टिव्हिटी सुरू असते तिला होऊ देत नाही पूर्ण. कशा प्रकारे होऊ देत नाही आता इकडे लक्ष द्या. पहिल्या केसमध्ये दोघे रेसमध्ये होते. आपण फोकस करतो कॉईलवर. कॉईल काय म्हणते माझ्या भोवती आहे काय आहे फ्लक्स पण तो काय होत नाही आहे ईएमएफ इंड्यूस होणार नाही करंट प्रोड्यूस होणार नाही. बरं ठीक आहे दुसऱ्या केसमध्ये या सांगा मॅग्नेट कोणाच्या जवळ गेला कॉईलच्या. हो म्हणा आता एक लक्ष द्या. जसा मॅग्नेट कॉईलच्या जवळ गेला कॉईलच्या अवतीभोवतीचा फ्लक्स सेम राहते की चेंज होत आहे. कॉईल काय म्हणते कॉईलवर फोकस करा. जसा तो माझ्या जवळ येत आहे मला कसं तरी होत आहे. दीज आर फिलिंग्स. कोण म्हणते सांगा कॉईल म्हणते की मला कसं तरी होत आहे. ती कॉईल एवढे विचित्र एक्सप्रेशन देते की हा मॅग्नेट तिच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि तो नालायक भामट्या चालला तिच्या मागे. लक्ष द्या चालेल. जसा हा जवळ येत आहे जसा हा जवळ येत आहे तर हिच्या फ्लक्स मध्ये याचा फ्लक्स काय होत आहे सांगा ऍड होत आहे. म्हणजेच कॉईलच्या अवतीभोवतीचा फ्लक्स सेम राहत आहे की चेंज होत आहे चेंज. आता बघा कॉईलच्या भोवतीचा फ्लक्स चेंज होत आहे. ओके मग कॉईल काय म्हणते जर का माझ्या भोवतीचा फ्लक्स चेंज झाला तर काय होत आहे माहिती आहे का माझ्या भोवतीचा फ्लक्स चेंज झाला कॉईलमध्ये काय प्रोड्यूस होत आहे ईएमएफ आणि कॉईलमधनं काय प्रोड्यूस होत आहे सांगा करंट. आणि एनसीआरटी मला हे सांगा हा चेंज होणारा फ्लक्स कुठला आहे इन्क्रीज आहे की डिक्रीज आहे इन्क्रीज. आणि इन्क्रीज असेल तर एनसीआरटी काय म्हणते कुठल्या डायरेक्शनने करंट जातो अँटी क्लॉकवाईज. काय अँटी क्लॉकवाईज. आता बघा सपोज ही एक कॉईल आहे. कोण आहे कॉईल. अरे कोण आहे कॉईल ती आहे ती. सर कसं काय ओळखायचं तो आहे की ती आहे. ओके लक्षात ठेवा. हां तिला हेअर्स आहे इथपर्यंत आले. हां ठीक आहे लक्षात ठीक आहे. ओके लक्षात ठेवा. तिला हेअर्स आले आहेत ती इथपर्यंत आहे ती अशी आहे. ओके हा भामट्या इथून येत आहे याला समज अबे ती आहे. ठीक आहे लक्ष द्या. तर लक्ष द्या ठीक आहे. ओके लक्ष द्या ती आहे मन थांबा लक्ष द्या अबे शिकून तर घ्या तुम्ही लक्ष द्या. पुढे काय होते बघा तर खरी. हां लक्ष द्या ठीक आहे. ओके ती अशी आहे. ओके ती तर एवढी नाटकं करते ना आणि ती तशी आगाऊच असते त्या आगाऊच असतात. ओके लक्षात ठेवा. हां ठीक आहे. ओके ती काय म्हणते त्याला तू जसा माझ्या जवळ येत आहे मला कसं तरी होत आहे. तू जसा माझ्या जवळ येत आहे मला कसं.
अरे यार मला शिकवतो द्या, थांबा ना, मी काय म्हणते अबे लेन्स काय म्हणतो बघा ना. ओके ठीक आहे. ओके तर ती म्हणते तू जसा जसा माझ्या जवळ येत आहे कसं तरी होत आहे, तू थांब ना तिथेच. ओके तू कसा, त्या भामट्याला काय वाटते आपल्यामुळे हिच्यात काहीतरी होत आहे. तो चालला तिच्या जवळ 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 जवळ. ओके हा हा बाळा ए थांबा. जसा जसा मॅग्नेट कॉइलच्या जवळ जातो ती म्हणते माझ्यात काहीतरी होत आहे आणि तिचा फ्लक्स चेंज होत आहे. ओके तिचा फ्लक्स वाढत आहे, तिच्यामध्ये क्लॉकवाईज करंट तयार होत आहे की अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. आणि बाळांनो जसा मॅग्नेट जवळ येतो, मॅग्नेट जसा जवळ येतो, जसा जसा मॅग्नेट आता तिला टच करायला जातो तेव्हा आपण मॅग्नेटिझम मध्ये शिकलो आहे की जर का एखाद्या कॉइल मधनं अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो झाला तर त्या कॉइल मध्ये काय प्रोड्यूस होतो, नॉर्थ पोल. नॉर्थ नॉर्थ. कॉइल जसा हा जवळ आला कॉइल म्हणते मी आहे. ठीक आहे. हा मी असं, मी तर असं नॉर्थ नॉर्थ. सांगा बोला नॉर्थ नॉर्थ. अबे नॉर्थ नॉर्थ अट्रॅक्शन होईल की रिपल्शन. रिपल्शन. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य जे होत होतं त्याला ते होऊ देत नाही. खरं आहे. बस तो आता टचच करणार होता तर ती काय म्हणते अबे मी नाहीये, मी हाय, ही नाही हाय. ओके तो लगेच हात मागे घेतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके बस 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 झालं. सांगा ए बाळांनो, ए बाळांनो, ए कोण नाराज झाला याच्यात, कॉइल की मॅग्नेट? मॅग्नेट. आता मॅग्नेट नाराज झाला. हे बा नॉर्थ नॉर्थ. इनी नॉर्थ पोल दाखवलं, इनी सांगितलं की मी ही नाही आहे, मी हाय. तर सांगा हा अट्रॅक्ट होईल की रिपल होईल? रिपल. आता पुढच्या केसमध्ये सांगा मॅग्नेट जवळ यायला लागेल की दूर जायला लागेल? दूर. जसा जसा मॅग्नेट नाराज झाला, ठीक आहे, जसा जसा मॅग्नेट दूर जायला लागला ती बघा किती नालायक आहे. ती पुन्हा म्हणते माझ्या भोवतीचा फ्लक्स चेंज होत आहे, मला कसं तरी होत आहे, तू जाऊ नको ना दूर. फ्लक्स चेंज होत आहे, कमी होत आहे पण चेंज होत आहे. ईएमएफ इंड्यूस होत आहे, करंट फ्लो होत आहे. सांगा जसा जसा बिचारा हा दूर जायला लागतो, असा जसा जसा हा दूर जायला लागतो तर बाळांनो मला हे सांगा हिच्यामध्ये कुठला करंट फ्लो होतो, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. आणि क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस केला तर ही काय प्रोड्यूस करते, साऊथ पोल. आणि काय म्हणते नाही नाही मी मजा केली, मी हा नाही आहे, मी हीच आहे, ये लवकर. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुन्हा ठीक आहे, पुन्हा नॉर्थ साऊथ काय होईल सांगा, अट्रॅक्शन. काय होईल, अट्रॅक्शन. अरे मी गंमत केली होती, मी हीच आहे. ओके मी हा नाही आहे, मी हीच आहे. पुन्हा पुन्हा यांनी कुठला गोल प्रोड्यूस केला, साऊथ. सांगा नॉर्थ साऊथ काय होईल, अट्रॅक्शन. चला भामटा, अरे हो का, चला आता लक्ष म्हणजे हा ऐका बस 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 अबे मराल ना लेको, लक्ष द्या. ठीक आहे. हा बस 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 समजलाय. तर बाळांनो सांगायचं तात्पर्य जी ऍक्टिव्हिटी कंटिन्युअसली होत आहे ती कॉइल ती गोष्ट होऊ देत नाही. जसं या केसमध्ये मॅग्नेट जवळ येत आहे तर त्या मॅग्नेटला जवळही येऊ देत नाही आणि चल नाराज होऊन मॅग्नेट चालला होता तर त्याला जाऊ सुद्धा देत नाही. म्हणजे फ्लक्स जर का वाढत असेल तर त्याला ती अपोज करते, लगेच मॅग्नेटला कमी व्हायला लागते, मॅग्नेट दूर गेला. आणि जर का कमी होत असेल तर झिरोही होऊ देत नाही, लगेच वाढू देते. म्हणजे तयार झालेला ईएमएफ हा चेंज ऑफ फ्लक्सला काय करतो, अपोज. धड वाढू देत नाही, धड कमी होऊ देत नाही. हे कोण सांगतं, लेन्स. की डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ ऑलवेज अपोजेस द चेंज ऑफ फ्लक्स, अपोजेस द चेंज ऑफ फ्लक्स. सांगा मॅग्नेट जवळ येत असताना फ्लक्स काय होत होता, वाढत होता.
पण वाढू दिला का? मॅग्नेट दूर गेला बिचारा. मॅग्नेट दूर जात असताना फ्लक्स कमी, मग कमी होता तर होऊ दे ना झिरो, नाही होऊ दे, डबल बोलत. म्हणजे मॅग्नेट कधी स्वतःहून, आपल्याला मॅग्नेटला जवळ जायची गरज नाही आहे. मॅग्नेट स्वतःहूनच जवळ जातो, स्वतःहूनच दूर जातो, कारण ही रंग बदलू गिरगिट आहे. करेक्ट आहे, लक्षात ठेवा. आणि हे तर भामटा आहेच पागल पहिल्यापासून, ठीक आहे. हे तर बरबादच झाले आहेत. हां, आर गेटिंग? दिस इज द लेन्स लॉ. कुठला लॉ आहे? लेन्स लॉ. ए तर नोट्समध्ये आपण आज काय काय बघितलं हे बा, एवढा पाठ आणि हा, म्हणजे आता उद्या मी याचा टाईप 2 सुरू करणार आहे.